सर्व शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे की लागवड केलेल्या प्लॉटमध्ये, जे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची लागवड वगैरे पाहिली होती. याला पहिली ड्रिंचिंग कुठली द्यायची आणि कशा पद्धतीनं ड्रिंचिंग द्यायची आणि लागवड कशा पद्धतीनं करायची ह्याची एक थोडी माहिती दिली होती. तर आज आपण पाहणार आहे की ह्या केळीच्या प्लॉटला एक लागवड करून 15 दिवस झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आपण या लागवड केलेल्या केळीला आपण ड्रिंचिंग कुठल्या केलेत, फवारणी कुठल्या केलेत आणि अ, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अधूनमधून पाऊस पण चालू आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण प्लॉटची कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. हे पहा, आता सध्या रोपाची वाढ 15 दिवसात अशा पद्धतीनं पूर्ण झालेली आहे. हे बघा, या अशा रोपाची वाढ झालेली आहे. आणि जर आपल्याला मुळी जर बघायचं म्हणलं, हे पहा, अशा पद्धतीनं मुळीचं जाळं पण पूर्णपणे पसरायला लागलेलं आहे. हे पहा, पांढरी मुळी. अशा पद्धतीनं मुळी पण आपल्याला आता सध्या प्लॉटमध्ये चालू दिसायला लागलेली आहे, जी की पूर्णपणे पांढरी मुळी म्हणतो. ह्या अशा पद्धतीनं ही वाढ घेत राहते. त्याच्यामुळं प्लॉटमध्ये फरक पाहू शकता की कशा पद्धतीनं प्लॉटमध्ये ग्रीनरी आहे आणि चिटकून निघाल्यावर जी की प्लॉटमध्ये जी टवटवी आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला दिसत आहे. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना केळी लागवडीला प्रॉब्लेम येत आहे. प्रॉब्लेम म्हणजे कुठला, की टेम्परेचरमध्ये आपण प्लॉटची कशी काळजी घेतली पाहिजे आणि खत वगैरे याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर पहा, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त केळीला प्रॉब्लेम येतो म्हणजे की टेम्परेचरमुळं जी काय केळीचा पोगा आहे, हा एकतर निघत नाही किंवा पानं करपून जाते हे टेम्परेचरमुळं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त गोष्ट म्हणली तर निघलेला पोगा आहे, तर हा पूर्णपणे उघडत नाही. अशा पद्धतीनं हे पहा, अशा पद्धतीनं चिटकून राहतो. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त प्लॉटमध्ये फिरता फिरता अशा ठिकाणी जेवढं दिसलेलं आहे पोगा अडकलेला, तिथं फक्त सुटसुटीत करायचं आहे. फक्त एवढंच काम करायचं. ह्याच्यामुळं काय होतं, हा पोगा पूर्ण उमलतो, हे पान पूर्ण बाहेर निघतं आणि ह्याच्यामधून जो निघणारा पोगा आहे, हा व्यवस्थित सरळ आणि न अडकळता पूर्णपणे बाहेर येऊन जातो. तर आणखीन एका ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हे पहा, इथं पण तसं पोगा अडकण्याचं हे झालेलं आहे. आता इथं बघा, हा पूर्णपणे पान बाहेर निघलेला आहे, पण हे पूर्णपणे उमललेलं नाही. तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, फक्त एवढं जिथं चिटकलं आहे तिथलं फक्त पान असं चिटकलेलं काढणे. हे फक्त काळजीपूर्वक काढायचं आहे. हे असं पूर्णपणे पान जे काही चिटकलं आहे हे पूर्णपणे उघडून घ्यायचं आणि हे नॅचरली उघडलं गेलं पाहिजे. आपण फक्त सुटसुटीत करायचं, पूर्ण उघडायचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्यामुळे काय पोगा अडकणार नाही आणि पान जे निघणार आहे हे व्यवस्थित एकदम सुटेबल निघून जातं. तर हे झालं आता पोग्याबद्दल. आता आपण आजपर्यंत ड्रिंचिंग कुठल्या घेतल्या आणि आणखीन कुठल्या घेणार आहे हे तुम्हाला आता सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की तुम्ही आपण ह्याची मायकोरायझरची ड्रिंचिंग घेतली, की जी की झायटोनिक एम आपण वापरलं होतं. झायटोनिक एम आणि गुळाची ही पहिली ड्रिंचिंग घेतलेली, दुसरी ड्रिंचिंग घेतलेली. पहिली आपण मेटॅलॅक्झिल 35% आणि ह्युमिक ॲसिडची घेतलेली. त्याच्यामुळं काय होतं, केळीत मर रोगाचं प्रमाण हे पूर्णपणे नाहीसं होतं आणि जी काय आपण जेवढी रोपं लावलीत ही पूर्णपणे चिटकून निघतात. आणि त्याच्यानंतर दुसरी आळवणी घेतली होती ती झायटोनिक एम आणि गुळाची. तर आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये तिसरी आळवणी कुठली घ्यायची, ह्याच्याबद्दल पाहणार आहे. आतापर्यंत रोपं व्यवस्थित चिटकून निघलेली आहेत. 2 अशा प्रॉपर ड्रिंचिंग झालेल्या आहेत आणि रोपं चिटकून निघलेत. आता आपला पुढला मुद्दा आहे की याची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. पण वाढीसाठी कुठलं घ्यायचं आहे?
तर 1 एकरसाठी आपण ICL कंपनीचं किंवा इतर कुठल्याही कंपनीचं 19-19-19 ही ग्रेड जी आहे ते की 3 किलो 200 लिटर पाण्यासाठी आपण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचं मायक्रो न्यूट्रिएंट जे की मिलानचा असू द्या, मिंगल असू द्या, हे एक नावाजलेल्या ग्रेड आहेत मायक्रो न्यूट्रिएंटच्या, ज्या ग्रेड 1चं मायक्रो न्यूट्रिएंट येतं आहे. तर हे 2 किलो आपण बॅलरसाठी घ्यायचं आहे. तर ह्याची आपण तिसरी आळवणी ही पूर्णपणे आपल्या प्लॉटला घेतली पाहिजे. याच्यामुळं काय होणार आहे, तर आपलं जी काय चिटकून निघलेली रोपं आहेत, ह्याची वाढ चांगली होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढीचा जरा थोडा इश्यू असतो. कारण की उन्हामुळं वाढ पण होत नाही. तर अशा कंडिशनमध्ये हे 19-19 वाढ होण्यास चांगली मदत करत आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट जी की अन्नद्रव्याची कमतरता हे पूर्ण करून देण्याचं काम हे या मायक्रोन्यूट्रिएंटचं असतं. हे झालं आपल्या पहिल्या 3 आळवण्या. तर आपण आता फवारणीचं पाहणार आहे, की फवारणी आपण टेम्परेचरपासून प्लॉट वाचवण्यासाठी आपण कुठल्या फवारणी घेतल्या पाहिजेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फवारणीला घेण्यासाठी आपल्याला केळीची वाढ पण चांगली होण्यासाठी, प्लॉटवर काळोखी राहण्यासाठी आणि उन्हापासून संरक्षण होण्यासाठी अशा तिन्ही पद्धतीच्या फवारणी आपण एकत्र सांगणार आहे. तर त्याच्यात सगळ्यात पहिली ग्रेड आहे जे की ICLचं 11-36-24. 11-36-24 काय हे फॉलिअर स्प्रेसाठी म्हणजे फवारणीसाठी एक ग्रेड आहे, 19-19 सारखीच आहे. पण त्यातूनच एक जरा चांगली ग्रेड ही 11-36-24 ही ग्रेड आहे. तर यानं काय होतं, जी काय आपल्या प्लॉटची वाढ आहे ती सुरळीतपणे चालू राहते आणि ह्याच्यात खताची क्वालिटी या ग्रेडमध्ये ही चांगली असल्यामुळं आपल्याला त्वरित वाढीसाठी रिझल्ट आपल्याला प्लॉटमध्ये दिसून येतो. दुसरं म्हणजे आपण जे की टेम्परेचरपासून पिकाचं संरक्षण होण्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे सिलिकॉन तर आपण वापरतो आहे, जेणेकरून पानाची काळोखी पण चांगली राहते, पान जाड होतं आणि टेम्परेचरपासून पण संरक्षण होतं. पण उन्हाळ्यामध्ये पावडर सिलिकॉनचा थोडा वापर टाळावा. या ठिकाणी आपण ऑक्साईडमधलं जे सिलिकॉन आहे, जे की आपण ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड म्हणतो, जे की मार्केटमध्ये काजू ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं काजू या नावाने पण उत्पादन आपल्याला भेटून जातं आहे. तर ह्या काजूचा वापर आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 mlचा वापर करायचा आहे. तर याच्यामुळं काय होतं आहे, जी उन्हाची तीव्रता आहे, दुपारी टेम्परेचर जास्त पडतं, तर ह्याच्यापासून पाण्याचं संरक्षण होतं आणि काळोखी पण मेंटेन राहते आणि जी काय सनबर्निंग आहे, तर त्या सनबर्निंगपासून प्रोटेक्शन होण्याचं काम हे ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड हे करून देतं. आणि तिसरं आपण याच्यात घ्यायचं आहे की मायक्रोन्यूट्रिएंट. तर मायक्रोन्यूट्रिएंट अन्नद्रव्याची कमतरता हे पूर्ण करण्यासाठी ह्या मायक्रोन्यूट्रिएंटचा आपण वापर करायचा आहे. त्याचं 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅमचा वापर केला तरी आपल्याला सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीनं ही पहिली फवारणी झाली पाहिजे आणि जर दुसऱ्या फवारणीचं जर म्हणलं, तर अशा पद्धतीनं आपली ही पहिली फवारणी पूर्ण करून घ्यायची आहे आणि तिथनं पुढचं जर स्प्रेचं म्हणलं तर आपण जसं आपण प्लॉट पुढं जात जाईल, आता 15 दिवस पूर्ण झालेले आहेत. जसं आपण प्लॉट 20 दिवसाचा, 25 दिवसाचा असं जसं आपण स्प्रे घेत जाईल, तसं या प्लॉटचं अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. याच्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून जे काही मी पुढची व्हिडिओ टाकणार आहे ते आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचावीत आणि ही जी काय मी माहिती सांगतो ही तुमच्यापर्यंत पूर्णपणे येईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.